तुम्ही ज्या प्रणव या शक्तीने जगतायत ती हवा आणि मी घेतो ती हवा कोणाची बोलील कोणाची लहान आणि जितकी उतकी ते एक सांगा ते आता आम्ही बाबा गुरुपद वास्तविक पाहता त्याच्यात फायदा गुरुचा आहे. गुरुपद सोडण्यामध्ये गुरुचा फायदा आहे. शिष्याने गुरुपद विसरू नये. शिष्याने गुरुपद विसरू नये. विसरला तर गेला पण गुरुने शिष्य को सोडायला पाहिजे. सोडलं नाही. विंचोची उत्पत्ती कशी होती माहिती आहे तुम्हाला? विंचोची उत्पत्ती कशी माहिती आहे तुम्हाला? तसंच गुरुचं सुद्धा आहे. ज्या वेळेस विंचू आहे ना विंचूचे पिलं ज्या वेळेस बाहेर पडतात तर त्या विंचूला मारून बाहेर पडतात ते खाऊन. विचार बघा दान करायचं त्याने खेडेगावामध्ये बघा ज्या वेळेस पिलांना जन्म देते त्यावेळेस त्याला मारावं आपल्या संप्रदायाची आहे. गुरु पण आपण गुरु ठेवतच नाही शिक्षण विचारले पाहिजे मात्र कारण एक गोष्ट अशी आहे. बारीक विचार करायला ते स्वाध्यायामध्ये होतो. स्वाध्याय सोडायला एकच कारण आहे त्याच्यामध्ये एक पद होतो नशाची जरा समजून भरोसा देहाचा निघाला प्राण कायेतून कसा मगला धरताचा तरी जाणून लगे वस्तू गुरुचा बोध मोलाचा. आम्ही 19 रुपये लागायचे एकच किलोमीटर यायला रिटर्न तिकीट मागं बागला जायचो. शास्त्री आठवले शास्त्री सुद्धा होते त्यावेळेस पांडव शास्त्री आठवले त्यावेळेस हे पद मारायचे. पण जेव्हा बाबांची गाठ जोडली ज्या पदामध्ये मी म्हटलं आम्ही सांगतोय बाबा आणि ते काही चांगलं आहे म्हटलं. बाबा चांगलं करा आणि कोण वाईट म्हणतो. रोडच्या खाली लोक तर ठेवायचे रोड आणणं हे चांगलं आहे पण चालायला लावायला पाहिजे तर नको. मी तर आणून होतो करून तिथं मळ्याचा दगडा घालतं नाही. मग बाबा तिथे नांदगावला आले होते म्हटलं आम्ही पाणी पण घेणार नाही काहीच घेणार नाही आम्ही चिंचनेकर करतो मग जातो. चिंचनेकर मी बघतो हे बोलतो काय बाबा तू बरोबर लक्ष तिथं बाबाने भाऊ आनंदाची गोष्ट आहे तुम्ही स्वाध्याय करतात आनंदाची गोष्ट आहे पण अशी कोणती गोष्ट तुम्ही जाणून घेतली त्या गुरुकडनं ते म्हणजे आमच्यामध्ये गुरुविरू पण नाही गुरु परंपरा नाही म्हटलं आपल्या आमच्यामध्ये म्हणे ती गोष्ट आहे का ज्यांनी जाणून घे वस्तू गुरुचा बोध तेव्हा बोललो इथंच त्याच्यासाठी कोणीच बोलून आलेलं नाही. सुख हवं असेल सुखाची प्राप्ती हवी असं वाटत असेल तर मग सांगा तुम्ही आपल्याला सुखाच्या मार्गाने जायला पाहिजे त्या दुःखाच्या मार्गाने जायला पाहिजे. सुखाच्या मार्गाने जायला पाहिजे आणि सुखाचा मार्ग संतांच्या कळत नाही. संतांची प्राप्ती आपल्याला संतांची भेट झालेली आहे आणि भगवंताची प्राप्ती सुद्धा झालेली आहे. त्यांना घेऊच नका. त्यांच्या घेतली तर मात्र सांगितलं पाय झाला म्हणे
तर पुढे घ्या नाही खात्री करायची. अजून काय खात्री करतात? काय शंका घेतात? खात्री करत होता मग बाबा सांगायचं नारायणाचा हा प्रसाद हा आता तुमचा टाकला आता तुमचा खटकला माझं सांगा तुम्ही पहिले चाचून चाचून सापडला एक अंदाज गरगन घेतला करावा काय लागला परत पाहिजे का काय आपल्याला खरोखर भगवंताची प्राप्ती झालेली आहे. हा बघा बाबा चार कोणाचं दृष्टांत सांगायचे. शंका कोणी घ्यायची? कोणी गप असतात का गप असतात? गप का बसताय असं सांगा तुम्ही. आता आपल्याला काही किती पुढे आहे कोणत्याकडे आहे म्हणजे बाकीचे गप्पा बोलतो एवढं बोलतोय बोलतोय आमच्यावर कोणी खोट्या ठरवून दाखवा आम्ही किती सिद्ध करून दाखवू. मग तरी गप्पा बोलतात ते फक्त कोपऱ्यात भेटतात. हा कोपऱ्यात भेटत सांगतात त्यांचं ऐकू नका त्यांचं जाऊ. हा त्याचं काय हो बाबा सांगत 4 चोर होते चोरी करायला गेले चोरी केली त्यांनी पण पिक्चर पाठा होता लवकर स्वयंपाक करून काही टाकून ठेवला होता. त्यांना सुगंध आला अरे बापरे. पण म्हणे आता छोटी चूक केली इथं खाण्यापेक्षा आपण पातेल उचला मंदिरात आले मंदिरात मोकळ्या जागेत हा बसले पण एकाला दुर्बुद्धी सुचली ते म्हणे काय आता आपण खाल्लं भांडे कोणी घासायचे ते म्हणे आता आपण असं करा जो बोलेल ना तो घासते. सर्वांनी तोंड बंद केले पण कुत्र्यांना वास आला ते कुत्रे आले त्याने त्या पातेल्यात तोंड घातले पण कोणी हाड म्हणत भांडे घातला. कुत्र्याची गर्दी झाली त्यांचे कुत्रे बंदूक चोरी करून चालले होते ते म्हणे आले इथे गर्दी काय म्हणे आले कुत्रे पण आले 4 जण बसले होते. काय कोण आहे का बसले कोणीच बोलत नव्हते त्याला डोळे उघडले मी बोलत का नाही त्यांचाच विचार होता की त्यात चाकू होता काढला धरलं ना सर्वजण कापलं ऊस सुद्धा केलं नाही का दुसऱ्याचं त्याचं कापलं ऊस सुद्धा केलं नाही. तिसऱ्याचं पण कापलं तो पण बोलला नाही भांडे घासायला लागते म्हणून जाऊ त्याला हात लावला तो नाही कापू नका घातो तुमचे नाक आहेत का ते फक्त बाग कुचू करतात समोर येतच तुम्ही येतच नाही कारण की आपलं काय शास्त्र पुरावा आहे. हे जे अर्थ सांगतो चालले याला नावं ठेवतात चांगले चांगले संस्कार काय आहेत ते मग आपल्या ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज काय करतायत ते निंदा करतायत आणि ते साधू संतांची निंदा करतात आणि ते कोण ऐकेल त्यांच्याबरोबर आपल्या गंगे आणते आपल्या त्यांच्या नादी लागले असेल तर आपल्या त्यांच्या आणि नादी जर लागले असतील तर समजून घ्यायचे आपल्या खाणीमध्ये सुद्धा एक गंदे निघाले बाबांच्या खाणी आणि नाही असं झालं भाऊ बाबाचं नाव देतो बोलत ठेवू नका तो आपल्या मत समजू आपल्यामध्ये येऊन तुमच्या घरी येऊन बसला तो आपल्या बाबाचा बोलतोय का हा आपल्या बाबांच्या काळामध्ये जरी आला असेल तो जर बाबांचा नसेल बाबांच्या समोर जरी फेका बांधला असेल त्याने म्हणून तो आपला आहे का त्याला आपल्या बाबाला आपला म्हणायला लागले तो कोण झाली शिवा बाबा की गैस असो आपला आहे का मग अरे तो आपलं मत समजू बरोबर म्हणला आपल्याला येतील आणि काय चालू आहे मग बाबाची का गिन्याची वाटी बाबाची आणि भजाची वाटी श्रीपा बाबाची जय
पण आपला त्याच्या खात्री करा आता त्याच्या माऊलीच्या नावावर फोटो भरले, आता बाबाच्या नावावर त्यांचा सुरू चालू आहे. हो प्रमाण घेतील आई नुसतं व्यवसाय झाला बुवा, व्यवसाय झाला. अरे पुढे ऐकलं नाही, बाबांच्या कडून कीर्तनाकडून पैसे कमवणारे 51,000 रुपये कमवून केले नाही म्हणून पडला. मी बाबांची मूर्ती दिली म्हणे 1,000 नाही म्हणून पडला. मग आपदन झाली का, चांगलं म्हणायचं का याला प्रयत्न काय म्हणतात तिथं 2 मंदिर आहेत, आनंदाची गोष्ट आहे. बाबाने रान सगळ्या पाहिजे गरीब व्हायला पाहिजे. काय म्हणतात सांगू तिथं पोचलेलं 2 मंदिर ऐकायचे, आनंदाची गोष्ट आहे. आनंदी पण चांगलं व्हायला आनंदाची गोष्ट आहे भाऊ. पण काय होत नाही या गरीबाने म्हटलं चालेल हो, ज्याने आयुष्यभर बाबांच्या नावावर कीर्तनावर कमावले 2-3 हजार रुपये आम्ही दिलेले नेऊन कार्यक्रम म्हणून. मग सांगा तुम्ही आता, आणि तेच प्रमाण घेतात, काय सांगू संतांचे उपकार संतांचे उपकार जे आहेत ते काही केल्या भेटणार नाही.
आपल्यापर्यंत ही जी ज्ञानगंगा जी आलेली आहे, कृषी विद्यापीठामध्ये मेळावा व्हायचे तिथं फक्त मोजून 11 लोक, पण तुमच्या सर्वांचं जे सहकार्य होतं, दादांची गाडी होती, लाल गाडी दादा एकाने बाबांना, अहो ही क्रांती एक तरी झाली नाही. हा नव्हे कुलाचा खेळ, हा एकट्या कुत्र साठेल किती, भुकेल किती. म्हणून या ठिकाणी सुद्धा आजही बालकांनी जर विचार केला, धर्माचं रक्षण जर करू शकेल, पण अगोदर धर्म समजायला पाहिजे. धर्म करण्यासाठी काय करायला पाहिजे? वर्म, कर्म या सर्व गोष्टीचा. आज जर तुम्ही आपल्याला इतके भाग्यवान जाऊया तुम्ही पाठ करायला काय, पण युक्ती जे युक्ती सर्वात महत्वाची ती युक्ती आपल्या बाबाने दिलेली आहे. आणि म्हणून आपल्या लोकांना बराबर एवढं काय ज्ञान होतं. त्याचं कारण काय? चांगल्याना नाही, त्याचं कारण या ठिकाणी त्यांनी आपण बारके करायची साकार बाहेरचे ज्यांनी 7-8 वर्ष कारखान्यातून आलेले कीर्तनकार, कारखान्यातून आपण कारखान्यात कोणीच गेलं नाही. कारखान्यात आपले महाराज कारखान्यात गेलेच नाही तर मग सांगा तुम्ही आता हे गाड्यावरचे घोडे आम्ही आणि गाड्यावरचे घोडे कोण करू शकतात? भावनेप्रमाणे करू शकतो. ते घोडं ना आहे हो, असं गोड कोणाजवळ नाहीये. सांगा तुम्ही आता कारखान्यातून सुटणारे करतील, पण ते पण म्हणतात एवढं आनंदाचे काय त्यावेळेस सुद्धा ज्ञानेश्वर स्वतंत्र काका यांच्या अवस्था झाल्या. रामदेव महाराज कीर्तनकार, भक्तीचं कीर्तनकार होते रामदेव महाराज. शरण मध्ये धावतो सांगतो, ज्यावेळी वावंटामध्ये कीर्तनकार हजारो लोक होते. ज्ञानेश्वर महाराज स्वतंत्र काका मुक्ताबाई चालले होते. मुक्ताबाईंचा दादा एवढे महात्मे हे कीर्तन कोण यायचे म्हणजे पांडुरंगाच्या आवडते बघतोय. गेले कर्ज घेतलं, मुक्ताबाईने घेतलं नाही, दादांनी सांगितलं पण तरी घेतलं नाही. आता देदार कार्य अहंकार गेला नाही. परंतु देवता आता विनंती केली त्यांना की आमच्या आनंदीला तुमचे पाय लागू द्या. ते म्हणजे पांडुरंगाला विचारेल. गेले पांडुरंगाच्या आधी ते 4 भावंड आहेत, त्यांनी मला आनंदीला बोलवले. पांडुरंगाचे माझे माझा तो केव्हा तो पांडुरंग बोलतो, आता काय बोलत नाही. पण तो कोणता होता? लई मोठा तो पांडुरंग कोणता? हा पांडुरंग कोणता? लई मोठा आहे असो. कारण की 2 गोष्टी असेल. तुम्हाला जातीवरती घालायचे ना? हा जातीवरती नाही.
पाची बोट आधीमध्ये खेळ करा. पाची बोट माहिती नाही, जे टाकं माहिती नाही, फक्त आपल्या लोकांना माहिती आहे, हे बाकीच्यांना काहीच माहिती नाही. मग त्यावेळेस आपण असं, मग ज्यावेळेस आमचे महाराज गेले त्यांनी पाहिलं कसं म्हणतो, तेवढं पळायला लागले ते. जरा जरा भाजा पाठवणा म्हणाले, पाठवणा तुमची काही सेवा केली असेल त्याची जाण ठेवा. ते फाशी काढली मान घालली, ते काय म्हणाले, आकाश काय घडतात काय एकमेकाच्या. फासेबाजी मानदार होते, हातात काय रडतात काय एकमेकात चांगलं जोडतात काय. त्याच्या ताटात देव देत होतं, याच्या ताटात पुत्र जेवत हे नाव होते याचा रिपीट करतो. त्याच्या ताटात देव जेवत होता तरी त्यांनी नावं ठेवले. हे आता जे नावं ठेवलं त्या ताटात देव पुत्र सुद्धा जेवत नाही, देव तर लाभच आहे आणि नावं ठेवली यांचं काय विषय. तेव्हा पाठवल्यानंतर आपलं झालं संताची विमुख कालाची गव्हारा. अरे तुला संत कळलं नाही, कळलं नाही आणि आता कळते का हे गल्ले बोलायचे यांना कळेल नावं ठेवतात हे का कळत नाही. केळी पुढे ताटी वाहूच तिला काही कळेल ते. तर यांच्यामुळे किती दिली तिने सांगितलं तर आता राहिलं का ते होऊन गेलं मग तुम्हाला जगमारी करतो. तुम्हाला प्रमाण सांगितलं ना भरला घनतात एवढं सोपं आहे का म्हणे. मी विचार होतो आता रिटर्न झालो तर ती त्यांनी संशोधन येते शेतकऱ्याच्या बांधावर जावं अशी त्यांची अपेक्षा. म्हणून आमची 4-5 लोकांची केली, खेळोपाडी पाठवलं. आम्ही खेळायचं ऐकू सांगायचो तुमच्या आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ गावडी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी तिथं शास्त्रज्ञांनी असं संशोधन असं ढीक निर्माण केलेलं आहे की कमी पाण्यात येतो, कमी दिवसात येतो, अधिक उत्पन्न देतो, कोणत्या रोगाला बळी पडत नाही आणि ते घेतलं तर तुमच्याला फायदा होईल, तुमची भरभराटी होईल. तिने अर्थात घ्या. आम्हाला असं आता प्रत्येक गावोगावी हे कार्य करत निरोप द्यायला जायचे जय महाराष्ट्र. हो साहेब थांबा ती बी द्या आणि ते बी एवढं सोपं आहे का. मग तुझ्या आई घाल सांगतो काय मुलगी भरला गंगा तिथला का पाहिला का पट्टा आपण बात झाले. हो आपला संप्रदाय. हो संप्रदायाचा अर्थ काय जे अनाधिकाराचं तत्व आहे त्याचं संपर्क काळाचं जे आहे त्याचं काय म्हणजे सेवा. हो ते फक्त आपल्याकडे इकडे नाही भाग्यवान आपण. म्हणून हा भगवंताची प्राप्ती होण्यासाठी अगोदर काय करायला पाहिजे संताला चरण जायला पाहिजे. म्हणून अभंगाच्या पहिलं चरण
दुःखाची जनते भगवंत आपला जर करायचा असेल तर साधू संताला शरण जा. साधू संत म्हणजे काय बा? दोन गोष्टी आहेत. गुरुची कितीतरी सेवा केली, शाळेमध्ये विद्यार्थी जातात, त्या गुरुजीची किती सरांची कितीतरी सेवा केली, पण ते शिक्षक जे शिकवतात ते जर ऐकत नसतील त्याला लायकीचा म्हणायचा का नालायक म्हणायचं विद्यार्थी. गुरुजी मुक्त वाटतो पण गुरुजी शिकवतो ते लक्ष देत नाही, ऐकत. डिग्री मिळेल पास होईल कोणा मत द्यायचं पाठ करणाऱ्यांना. गुरु ही पती ज्ञानाला आहे म्हणून ते ज्ञान जरी म्हणे अति आणावे तरी
इथून लागेल काय लावतो विषय आणि विषयाचं प्रयोजन ज्ञान हे पूर्ण ज्ञान आपल्याला राहायला पाहिजे. ज्ञान म्हणजे काय? गुरु ही पोची ज्ञानाला आहे. गुरु ही पोची कोणाला आहे? ज्ञानाला. ज्ञान म्हणजे नेमकं काय? पावी कोणाची आपण या नाव मी कोण आहे करावा विचार म्हणे ज्ञानाचे. बाबा तो सांगायचा हा कुठं समुद्रात. तसं आपण कुठून आलो कुठं जायचं याचं ज्ञान करून घ्यायचंय आणि ते ज्ञान साधू संतांशिवाय प्राप्त होणार नाही. आपण या मनुष्यामध्ये आपण आलो मनुष्य ते ऐसा नाही काय म्हणतात प्रभू काय असतो म्हणे प्रभू काय असतो काय म्हणतो याच्यातून मजा असते काय काय म्हणतात तुम्ही घेऊ नका बरं का याच्यातून मजा असते म्हणजे मग खरीच ठेवा त्याला खरीच ठेवा त्याला खरीच त्याचं लग्नच करू नका काय म्हणजे याच्यातून मजा असते याच्यातून मजा असते. अरे बाबा ते फक्त तुम्हाला अंतर्मुख करण्याची ती रीत आहे. तुम्ही दवाखान्यात गेलेले ऑपरेशन करायची पाळी आली पहिले काय देतात गुळी देतात मग त्याला गुळीमध्ये ठेवायचं का पुढची क्रिया करायची नाही गुळीमध्ये निवांत पडल्या काय लागायचं द्यायला लागत नाही तुम्ही त्या गुलमध्ये आपली मी चांगले चांगले महाराज भेटतात प्रभू नका याच्यात आनंद असतो म्हणजे. अरे बाबा ती प्रक्रिया आहे ती अंतर्मुख होण्यासाठी अंतर्शास्त्री भाव झाल्यानंतर गुरुबद्दल देवाबद्दल शास्त्राबद्दल कीर्तन प्रवचन ऐकावं वाटतं इकडे माणसाला काय निर्माण होते ओढ निर्माण होते इकडे ओढ निर्माण होते मग त्या ओळीमध्ये ठेवायचं मग पुढचं घ्यायचं पुढचं दिला तर मग तो आता सारखं होऊन जाईल मग गुरु घ्यायचं तर आता राहणार नाही तुम आंबे हम आंबे सब आणतो कांद्याला ठेवायचं काय काम रे बाबाचं गेलो फक्त मोठ्या लोकांना माहिती होतं काय बाबाचं करायचं नाही करायचं बाकीचं नाही लोकांना काही माहिती हा सांगा तुम्ही बाबांनी क्रांती केली त्याचं कारण बाबांनी अगोदर पोटचे तयार केले. मी गेलो सोलापूरला चिखलीमध्ये ढवळ म्हणून गाव आहे तिथे गेलो काही लोकांना प्रवृत्त केलं बाबांनी सांगितलं निरोप सांगितला नाम दिला अवस्था झाल्या पण मी असं विचार केला आपल्याला ताल नाही पूर्ण काही नाही पण आपलं सापडलं म्हणजे बरेच काळ सुरू झाले म्हणे म्हणून मी ताल सुरू झाले गेले शिकले नेते त्यांनी घोटाळा केला. सांगा तुम्ही आता या ठिकाणी नेलं कशासाठी हेतू काय साहेब व्हावं म्हणून ना नाही मी कसं करायला लगेच म्हणून बाबा म्हणा सबको आपला मत समजू सबको आपला सांगा आता इथं बोलवलेलं आहे हा इथं बोलवलं मला निरोप सांगून निघून जायचं की किडे पाडायचे याचं ऐकू नका याचं ऐकू नका काय इथं नाही सुचतं पण इथून गेला का बाजारावरती पुन्हा तो काय होती भाड्याभाड्यांच्या डोक्यात दुसतं ते भाड्याभाड्यांच्या डोक्यात दुसतं म्हणून मी सांगतो या ठिकाणी विषय असा चालू होता की आवडता जो अर्थशास्त्रिक भाव जो आहे अर्थशास्त्रिक भाव ही फक्त प्रक्रिया आहे अंतर्मुख